न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचे जे आहे ते ट्रॅफिक संदर्भात या ठिकाणी पाहिलं तर फलक हातात घेऊन मनसेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं. तर घाटकोपर ते ठाणे 3 तास हा रस्ता जो आहे तो पूर्व द्रुतगती मार्ग या ठिकाणी ओलांडायला लागतो. पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस देखील या ठिकाणी आले आहेत. पाहू शकता याच पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी वाहनधारकांना करावा लागतो. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आंदोलकांनी आंदोलन छेडले आहे. मनसेच्या वतीने हा पूर्व द्रुतगती मार्ग जो आहे तो वाहतूक कोंडी अजूनही देखील झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी पर्यायी उपाय जो आहे तो करावा प्रशासन असं देखील म्हणणं आहे. अनेक ठिकाणी जे ते मोठ्या प्रमाणात काम देखील चालू आहे. फ्रीवेचं काम चालू आहे या ठिकाणी आणि यामुळे आता येणाऱ्या काळात आता मनसेच्या वतीने पुन्हा आंदोलन छेडलं जाणार आहे. थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी स्वतः खासदार संजय राऊत हे देखील या ठिकाणी आंदोलनकर्त्यांशी यांनी बातचीत केली. त्यामुळे नक्कीच आता आंदोलनकर्त्यांना आता पोलीस जे आहे ते ताब्यात घेऊन जात आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो संजय राऊत थोड्याच वेळेपूर्वी आंदोलनकर्त्यांना भेटले. त्यांनी देखील या ठिकाणी आश्वासन दिले येणाऱ्या काळात आता मोठं आंदोलन छेडलं जाईल. त्यामुळे नक्कीच आता महिला पदाधिकारी असतील त्यांना देखील आता या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पूर्व द्रुतगती मार्गावरती ठाणे ते घाटकोपर या ठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडी जी दूर व्हावी अशी देखील मागणी मनसेच्या वतीने केली जात आहे. त्यामुळे काही काय आश्वासन दिले संजय राऊत साहेब बोलले आहेत की आपण उद्या येणाऱ्या उद्या पण आमचं तीव्र आंदोलन असेल. त्याने आम्हाला सपोर्ट केला आहे. मोठ्या प्रमाणात आहे आंदोलन. आता तीव्र आंदोलन असेल. आता हे आम्हाला जबरदस्ती बसवतात गाडीमध्ये. कार्यकर्त्यांना महिलांनाच देखील आम्हाला बसवलंय त्या लोकांनी गाडीमध्ये. आणि प्रशासनाला आम्ही चांगलंच उत्तर देणार आहे. होणाऱ्या गोरगरिबांचं नुकसान यांच्यामुळे होणारं ट्रॅफिक यामुळे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. नक्कीच या ठिकाणी मनसेच्या वतीने आता अनेक पदाधिकाऱ्यांना जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे भांडूप पोलिसांनी आणि कांजूर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलनात ताब्यात घेतलेलं. त्यामुळे येणाऱ्या काळात जो पूर्व द्रुतगती मार्ग आहे जो ठाणे ते घाटकोपर जाणाऱ्या लोकांना 3 तास या ठिकाणी वाहतुकीचा सामना करावा लागतो तो येणाऱ्या काळात आता दूर होणार का? प्रशासन याकडे कशाप्रकारे लक्ष देईल? वाहतूक विभागाकडनं या ठिकाणी कशाप्रकारे लक्ष देतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TVN मराठी, भांडूप. आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. उभे राहतो 5 फुटावर आम्ही अजिबात आणि त्यांना एवढा त्रास होतोय ना आमच्या भावना तरी व्यक्त करण्यात यांनी आम्हाला सांगावं की उद्यापासून ट्रॅफिक होणार नाही. आम्ही सगळं क्लिअर करून देतो. आम्ही आता इथून निघतो. आम्ही घेतात तसं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.